नमस्कार, मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी शेवग्याची भाजी करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. इकडे आहे ना, गोकुलाष्टमीला शेवग्याची भाजीचा काही विशेष आहे माहिती नाही, पण येते इकडे भाजी. तर आता मला येते वेळी एक भाजी भेटली मार्केटमध्ये शेवग्याच्या पानांची, तर मी घेऊन आले. पण थोडीशीच आणले, तर मी तुम्हाला दाखवते कसं करायची ते. हे बघा, हे कढईमध्ये मी तेल घालून घेतले, पण पुन्हा मी गरम करते. आणि मी स्वच्छ पाण्यात धुतले, कारण की आपण स्वतः झाडाची भाजी काढणं आणि बाहेरून आणणं हे खूप वेगळं आहे. त्याच्यामुळं मी त्याला 2-3 पाण्याने चांगले धुतले आणि पाण्यातच घालून ठेवलं. आणि जर तुम्हाला बारीक हवे असेल तर तुम्ही चिरू शकता. मी चिरलेली नाही आहे, मी फक्त त्याची पानं काढून घेतली, कारण कवळी लुसलुशीत भाजी आहे. आणि कवळी म्हणजे कशी घ्यायची, अशी थोडीशी पिवली असते. ही बघा, ही पाण्याची पिवली असतात, अशी घ्यायची. अगदी हिरवीगार घेतली तर ती जून असते भाजी, म्हणून कवळीच घ्यायची. एकदम हिरवीगार नाही घ्यायची भाजी, तर मग ती चिरावीच लागते, शिजायला कठीण जातं. म्हणून आपण ही शेवग्याची भाजी अशी मी पानं काढून घेतली. बघा, असं काढलं तरी पण काठी मोडते, एवढी कवळी आहे. तर तेल गरम झालं की आपल्याला जिरं मोहरी फोडणी नाही द्यायचे. मी हिरवी मिरची 3 घेतलेत आणि ह्या 2 मिरच्या सुक्या घेतल्यात आणि 2 कांदे चिरून घेतले, त्याच्यामध्ये चॉपर करून घेतले. ते टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि भाजी टाकायची, हळद टाकायची त्याच्यात. ते मी दाखवते तुम्हाला. आता थोडं तेल गरम होऊ द्या. आणि अशा भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, कारण की कांदा जास्त आपण वापरतो ना, म्हणून. थोडंसं तेल जास्त घालायचा की कांदा लवकर परतला जातो. हे बघा, चांगलं लाल झाले. त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या थोड्याशा तोडून टाकूया. धुतल्या आहेत ना, गरम हे थंड पाण्याने, तुटत नाहीत, अख्ख्या टाकते. आणि ह्या चिरून घेतल्यात मी हिरव्या मिरच्या, ते पण आपण ह्याच्यात भाजून घेऊया. मला आहे ना सगळं धुवून घ्यायला आवडतं. आता मिरची पण मी धुवून घेतले, ती नरम झाली. कारण काय, कुठेही सुकवतात, काय करतात आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे येईपर्यंत कुठून कुठून येते ही माहिती नाही, त्याच्यामुळे धुवून घेतलेलंच बरं. अजून थोडा कांदा नरम होते. बघा, आपला कांदा नरम झाला आहे. तर आपण ही भाजी घालणार आहोत त्याच्यामध्ये. स्वच्छ धुवून घेतले. याला पाण्यात घालून काय ठेवायचं, कारण की हाताला सगळी भाजी लागते, म्हणजे त्याला हात आपण असे जोडू शकतो त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्हाला जर चिरून हवी असेल तर तुम्ही बारीक चिरू शकता, पण ही अशी अख्खी पाण्याची भाजी खायला मजा वेगळी असते. खूप छान वाटते अख्ख्या पाण्याची खायला. चिरायची नाही, तिला पानं काढायची आणि भाजीला फोडणी घालायची, छान लागतं. माझ्या पद्धतीत तुम्ही करून बघा, आवडेल तुम्हाला. आमच्याकडे उकड बटाट्याची भाजी करतात गोकुलाष्टमीला, आणि इकडे ना शेवग्याच्या पाण्याची भाजी करतात. याचं काही महत्त्व मला माहिती नाही का करतात म्हणून, पण करतात, आवडतं मला. पण म्हटलं आपण पण एक रेसिपी अशी नेहमी आम्ही पण खातो कधीतरी, त्यामुळे तुमच्याकडे पण शेअर करते.
हे बघा लगेच नरम झालेली. आता तिला कांद्याच्या पाण्यामध्ये आपण शिजवूनच घेऊया. पाणी नाही घालायचं आपल्याला त्याच्यात. थोडं झाकण ठेवते 5 मिनिटं. बघूया आपण भाजीला. बघा किती छान नरम झाली आहे. सुगंध खूप छान येत आहे. याच्यामध्ये ना कांद्याची भाकरी खायची, याच्यासोबत खूप छान लागते. उकडीची नाही, साध्या पाण्याची, थंड पाण्याने भिजवतो ना त्या भाकरी मस्त लागते कोकणी टाईपमध्ये. इकडे आमच्याकडे कोण खात नाही, त्याच्यामुळे मी चपातीच करणार आहे. आणि ही भाजी किती छान लागते. आता गोकुळाष्टमी पण येईल 15 दिवसांनी. अगदी मी थोडंसंच मीठ घालते कारण कमी आहे भाजी, खारट नको खायला. गोकुळाष्टमीला हे विशेष करतात इकडे, मुंबईमध्ये तर करतातच. आणि जर तुम्हाला आवडलं तर खोबरंही टाका तुम्ही. आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळे आम्ही टाकत नाही, पण तुम्ही टाका, तुम्हाला आवडेल खायला. आणि अशा भाज्यांना जिरा मोहरीची फोडणी नाही देत, अशी साध्या कांद्याचीच देतात. बघा आपली भाजी तयार. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही पण करा अशी भाजी, तुम्ही पण खा, छान लागते भाकरी भाजी. आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी माझी पद्धत तुम्हाला आवडते की नाही जेवणाची, हेही सांगा मला. बाय बाय. हाय हॅलो. अगदी लाडात कोड्यात बोलत नाही म्हणून मी तुम्हाला आवडत नाही का? म्हणून माझे व्हिडिओ खूप कमी लोक बघतात, खूप लाईक कोण तर करत नाही आणि बघतसुद्धा नाही. की ते कसं मोठ्या मोठ्याने ओरडतात, अर्धे इंग्लिश बोलतात, हिंदी बोलतात, मराठी बोलतात. तसं जर तुम्हाला वाटतं का की हिने पण असं बोलावं, की माझा आवाज मऊ आहे म्हणून आवडत नाहीत का माझे व्हिडिओ, तेही सांगा मला कमेंट करून. मी तुमची रिप्लायची वाट बघेन.